कॅन्सर आहे, ब्रेन स्ट्रोक आहे, त्याचबरोबर तुमचं किडनी फेल्युअर आहे, लिव्हर फेल्युअर आहे, हे असे आजार आहेत. हे झाल्यानंतर पूर्णपणे तुमचं आयुष्य ठप्प होतं. आणि जर तुमच्याकडे 5-10 लाख रुपयाचा हेल्थ इन्शुरन्स असेल, आज ऍव्हरेज कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी भारतामध्ये तुमचे 2 वर्ष ट्रीटमेंट जर चालली तर 15 ते 16 लाख रुपये ऍव्हरेज जातात. मी टाटाचं बोलतो तुम्हाला, प्रायव्हेटचं बोलत नाहीये. प्रायव्हेटमध्ये तर डायरेक्ट डबलच पकडा. कारण टाटामध्ये खूप जण माहिती नाही की टाटा हे एक सोशल कॉज म्हणून हॉस्पिटल चालवतं. त्यामुळे तिथे त्यांना मिळणाऱ्या मेडिसिन पण ज्या बाहेर 500 रुपयाला भेटतात त्या टाटामध्ये तुम्हाला 50 रुपयाला भेटतात. हे सगळं करून तिकडे 15-16 लाख रुपये खर्च येतो. तर इथे तुमचा हेल्थ इन्शुरन्स कमी पडतो. पण याच्यासाठी एक क्रिटिकल इन्शुरन्स म्हणून प्रकार आलेला आहे की ज्याच्यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशननी 30 ते 32 आजारांची एक लिस्ट बनवली आहे. त्याच्याशी रिलेटेड काही जरी आलं, म्हणजे कोणता तरी डिझीज जर डायग्नोज झाला तर त्या फॅमिलीला डायरेक्टली तेवढी अमाऊंट दिली जाते. म्हणजे तुमचा हेल्थ इन्शुरन्स आहे, बट तो हेल्थ इन्शुरन्स काही 40-50 लाखाचा नसतो. प्रत्येक जण अफोर्ड करू शकत नाही, बरोबर. एकतर कोविडमुळे लोकांना हेल्थ इन्शुरन्सचं महत्व पटलं, लोक घेत आहेत. पण प्रत्येक वर्षी 20-25 हजार रुपये भरणं पण आज फॅमिलीसाठी चॅलेंज आहे. पण त्याच्यासाठी जर तुम्हाला मोठा नाही पण क्रिटिकल इन्शुरन्स तुम्ही 50 लाख रुपयाचा एक 5,000 रुपये प्रत्येकी, म्हणजे जर 3 जणांची किंवा 4 जणांची फॅमिली असेल तर 15 ते 20 हजार रुपये जातात. तर ज्यांना अफोर्ड करू शकतात त्यांनी जो जमेल तो 10 लाखापासून हे चालू होतात. 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 25 लाख, करोड रुपयेपर्यंत चालू होतात. तर हे क्रिटिकल इन्शुरन्स पण घेणं गरजेचं आहे. आणि ज्यांच्या फॅमिलीमध्ये कॅन्सर वगैरेची हिस्ट्री असेल, ब्रेन स्ट्रोकची हिस्ट्री असेल, किडनी लिव्हर फेल्युअर, यांनी तर हे इन्शुरन्स घ्यावेच, हे माझं मत आहे.